सतीश दादा अंपायर साठी जा. बॉलची पण पूर्तता करायची टीम मिरगाव आयोजक टीम. चला मी विनंती करेन मॅच चालू करा मित्रांनो. लक्षात घ्या तुम्हाला 15 मिनिटांचा अवधी दिला जाईल. बरोबर लक्षात घ्या तुम्हाला 15 मिनिटं दिली गेलेत. त्यामुळे दोन्ही टीम 12 खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. आणि तुमचा टाइम देखील नोट केला जाईल. जर 12 खेळाडू असेल तर प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक येऊन सूरज सोन्या आणि त्याच्या बरोबरीने पहिला चेंडू शॉट आंपोल केला आहे. घोषांकी क्षेत्राच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होईल. अवघी एक धाव प्राप्त होते. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाते. धावांचा श्री गणेशा होत असताना टीम श्रीराम क्रिकेट टीम काडोली सोन्या ऑन स्ट्राइक. टॅप करण्याचा प्रयत्न. मिड विकेट आहे. वर्तुळाच्या आतमध्ये धाव प्राप्त होणार नाहीये. चांगले टप्प्यावर पहिले 2 चेंडू हाताळलेत गोलंदाज सूरज. आणि अशा प्रकारे शावाला एखादा गोलंदाज आपल्या षटकाची सुरुवात करतो. इनसाइड आउट. क्रिकेटचा पुस्तकी फटका. क्रिकेटचा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. सोन्याच्या बॅटमधून मैत्री चषक चौकार. सूरज चाळके पहिले 2 चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळले होते. त्यानंतर मात्र क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. टीमची धावसंख्या धाव फलकावर 5. खोदून काढण्याचा प्रयत्न. बुंद्यात टाकलाय. धाव 1 प्राप्त होऊ शकते. आणि येस झाले ती प्राप्त. कौतुक करेन मी सूरज चाळके यांचं. कारण ज्या प्रकारची त्यांची गोलंदाजी शैली, ज्या प्रकारचा रनअप आणि अद्याप एक चौकार वगळता चांगले चेंडू हाताळलेत. आणि चौकार देखील सोन्याने चांगल्या चेंडूवर मारला. हे विसरून चालणार नाहीये. 1 टू गो. बॅकफुटला जाऊन पंच केला. बॅकवर्ड पॉईंट चेंडू खाली. चुकी होणार नाहीये. आणि पहिला धक्का चांगला झेल टिपलाय सोहम चाळके यांनी. विकेटचं पतन. सूरज 0वर बाद. सूरज चाळके. आणि याचसाठी सूरज चाळके यांचं आपण कौतुक केलं. कारण ज्या प्रकारची त्यांनी पहिली षटक हाताळले ना, प्रभावित करणारी या गोलंदाजी. नवीन फलंदाज क्रमांक 3 वर सुरेश. सुरेश आलेत. त्यांच्या साथीला आहेत सोन्या. षटक क्रमांक 2 साठी अमोल चाळके. अमोल चाळके यांच्यावर विश्वास दाखवलाय. पॉवर प्लेचं षटक चांगलं हाताळलं गोलंदाज सूरज यांनी. खोदून काढण्याचा हा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला लागलाय. क्षेत्ररक्षक मिडॉनचा चुकी करतोय. डीपला प्रोटेक्शन आहे. सूरज वेगाने आले. चांगला बॅकअप. या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या असतात. कारण ज्या वेळेला तुम्ही पहिलं षटक हाताळता त्यानंतर अशा प्रकारचे प्रयत्न करणं थोडंसं कठीण. कारण तुम्ही थोडेसे दमलेले असता या शॉर्टर फॉर्मॅटमध्ये. आणि या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतात. कारण एक गाव अकराचं क्रिकेट हेच शिकवतं.
हलक्या हाताने मनगटाच्या साहाय्याने वळवला आहे डीप मिड विकेटला. सूरज चाळके पुन्हा एकदा इन ॲक्शन. एक सिंगल प्राप्त होते. खातं उघडलं जात आहे सुरेश शेळके यांचं. टीमची धावसंख्या धावफलकावर 8. आज कौतुक करावं लागेल संपूर्ण मिरगावच्या ग्रामस्थांचं, एकता क्रिकेट टीम मिरगावचं. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, फ्लिक करायचा होता, बॅटची कडा, यष्टीरक्षक चेंडू खाली, झेल तर टिपलाय. पंचांकडे नजर असेल, चेंडू लागलाय का झाडाला? येस, एक धाव मात्र प्राप्त होईल. आणि याच गोष्टीची शंका होती, कारण ज्या प्रकारे या यष्टीरक्षकाने प्रयत्न चांगला केला, चेंडूचा अंदाज देखील चांगला घेतला, परंतु गोशांकी क्षेत्राच्या दिशेने जे झाड आहे तिथे लागला चेंडू. हाफ व्हॉली हुक केलाय, फाईन लेगला अगदी रस्त्यावरून चेंडू आणावा लागेल. अवघी एक धाव. वागेश्वर देवाचं मंदिर फाईन लेगला आहे आणि तिथे मात्र चेंडू फेकून दिला अक्षरशः. आता हा प्रश्न विचारला तुम्ही खाणार का, तर तुम्हाला हो किंवा नाहीच बोलणार ना, खा बोला ना डायरेक्ट. मैत्री चषक 2025 आणि वरून विचारतात पाहिजेत. हे भारी आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचले 10. म्हणजे समोरच्याला विचारायचं पण आणि द्यायचं पण नाही. या गोष्टी खूप, मराठी भाषा खूप भारी आहे. पायावर टाकलेला चेंडू फ्लिक केला आहे, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, 1 बाउन्स ओव्हर द रोप झालाय. काय पंच चेक करतायत, कारण एका क्षणाला वाटलं की चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये पडलाय. आता पंच शहानिशा करतील. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. येस, चेक करावं लागेल. आमचे स्कोरर आहे त्यांच्यासाठी खास शेंगा मैत्री चषकामध्ये. शेंगा खा, खुश राहा. आमच्या 12व्या खेळाडूला देखील द्या. येस, पंच चेक करतायत. चेंडू द्या प्लीज, चेंडू द्या. येस, या मॅचच्या षटकामध्ये चेंडू झालेत 4. आताचा फटका ज्या प्रकारे पंच आताचा शहानिशा केली जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. चला नेक्स्ट मॅच श्री 11 काळेगाव. आपण सज्ज राहायचं आहे, जाऊ नका बाहेर, तर चहा प्यायला जाल आणि परत येणारच नाही. वेद स्वतः कॅप्टन वेद सारखे. पहिला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेलचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक आला जरूर, पण तो शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर असलेली नजर, शरीराचं संतुलन अप्रतिम. पहिल्या चेंडूवर यश प्राप्त केलंय वेद चव्हाण यांनी. न्यू बॅटर तुषार. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावती आहे 14. 14 रन्स ऑन बोर्ड, 14 धावा. ज्यावेळेला तुम्ही प्रथमतः बॅटिंग करता, कुठेतरी टीमला चांगल्या परिस्थितीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा लागतो, त्या धावा कराव्या लागतील. तुमच्या टीममधलंच पाठवा ना कोणतरी. पहिला चेंडू ऑन साईडला वळवलाय, मिड विकेट आहे वर्तुळाच्या आतमध्ये, कॉलिंग नाहीये, फेकी कुठे करू अजून देखील विचार करतोय, आणि शेवटच्या क्षणाला फलंदाज धावबाद. पहिल्याच धावेच्या प्रयत्नात फलंदाज तुषार धावबाद.
बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगला चेंडू अडवलाय. एक धाव प्राप्त करण्याचा मानस आहे. धावचीची संधी गमावली. एक धाव प्राप्त होते. टीमची धावसंख्या धावफलकावर 1ने पुढे जात असताना 15. संकेश भाऊ चणे संपले तुमचे. ओव्हरपिच चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये बॅटने फटका समोरच्या काळ्या पडद्यावर 4 धावांसाठी. अप्रतिम चौकार. तो शेंगावाला पण गेला. आता इकडच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये शेंगा पण संपल्या. टीमची धावसंख्या धावफलकावर 19. मैत्री चषक आपण पाहतोय आणि उद्याचा शॉर्ट आर्म पुल पॉवरफुल सक्सेसफुल डिलायटफुल आपल्या पॅव्हेलियनमध्ये चेंडूला फेकून दिलाय. फलंदाज तुषारच्या बॅटमधून हुशार फटका. मैत्री चषक षटकार. उद्या नवतरुण मित्रमंडळ एकता क्रिकेट टीम मिरगाव यांच्या माध्यमातून आयोजन कमिटीला संपूर्ण सैराट बिर्याणी. अरे वा. म्हणजे रात्री तुम्ही कमी जेवा, उद्या दुपारी जेवणाचा मस्त आनंद घ्या. सैराट बिर्याणी. आजचं जेवण भारी होतं. डाळ भात लोणचं चपाती पापड हे सगळ्यात भारी. शाकाहारी जेवण असेल ना मजा येते. टीमची धावसंख्या धावफलकावर 26. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर सतीश चाळके. पहिला चेंडू सतीश चाळके यांचा शॉर्ट आर्म जॅक फाईन लेगला. एक धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू सातत्याने हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि कुठेतरी या बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न टीम श्रीराम क्रिकेट टीम काडोलीला. हा देखील हुक केलाय. डीपला स्क्वेअर लेग आहे. त्यांना झेलचा प्रयत्न चांगला केला. शेवटच्या क्षणाला थोडासा उशीर केलाय आणि 4 धावा प्राप्त होतील सोन्याला. टीमची धावसंख्या या 4 धावेच्या मदतीने 31 रन्स ऑन बोर्ड. ज्या प्रकारचा हा हुकचा फटका जोरकस मारलेला आणि टायमिंग देखील चांगलं होतं. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण देखील चांगलं अमोल यांच्या माध्यमातून. 31. शफल होऊन खेळायचा प्रयत्न. जास्त शफल झाले होते हे सांगत असताना पंच डॉट बॉल. कमबॅक केलंय सतीश चाळके यांनी. चांगली गोलंदाजी. 2 to go. 31 धावा धावफलकावर. 2 मध्ये 2 मोठे फटके आले तर 40 होऊ शकतात. ओव्हरपिच चेंडू गॅपमध्ये फटका खेळलाय. रिकाम्या जागा भरा. धावसंख्येमध्ये 4 धावांचा समावेश करा. सोन्याच्या बॅटमधून मैत्री चषक चौकार. 35 रन्स ऑन बोर्ड. 35 धावा. 1 to go. सोन्याने ज्या प्रकारे कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग केले ना त्या टीमच्या धावसंख्या मात्र भर पाडण्यात मदत केली आहे. ऑन साईडला वळवलाय क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला चुकी करतोय. बॅकअप वेगाने आलाय. दुहेरीचा प्रयत्न. बाय 2 गेट 1 फ्री. हे क्रिकेट आहे आणि या 3 धावा या मॅच मध्ये खूप महत्वाच्या असतील. 3 धावेने टीमची धावसंख्या पहिल्या डावाखेर 38. 39 धावांचं लक्ष्य. कल्पतरू चाळकेवाडी. 39 रन्स टू विन. टीम कल्पतरू चाळकेवाडी.
चला टीम श्रीराम क्रिकेट टीम काडोली फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो, कारण वेळ नाही आपल्याकडे. हा सामना संपल्यानंतर अजून 2 सामने बाकी आहेत आणि 5 वाजले आहेत. लक्षात घ्या, थोडंसं स्पीडअप करा. आहे 39 धावांचं लक्ष. चला मॅच चालू करा. एकोणचाळीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. श्रीकांत निवडुंगे आणि त्यांच्या साथीला वेद चव्हाण. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. 39 करायचा आहे पाठलाग. चला प्लीज टीम काडोली सहकार्य करा मित्रांनो. आयोजन कमिटीला आपल्या सहकार्याची खूप अपेक्षा आहे. मैत्री चषक 2025 आणि या आयोजन करणं किती कठीण असतं बघा. सकाळी 4 वाजता मीरा रोडवरून नवी मुंबईचा प्रवास पार केला आणि ज्यावेळेला माणूस प्रामाणिक मेहनत करतो, कष्ट करतो, त्यावेळेला कुठेही तुमचा डोळा लागू शकतो. नाही, खरंच ही मोठी बाब आहे. कारण ह्या जगामध्ये ना सगळ्यात समाधानी माणूस कोण माहिती आहे? जो बसेल त्या ठिकाणी, तुम्ही बिछाण्यावर पडल्या ज्याला झोप येईल ना,
तो सगळ्यात समाधानी श्रीमंत माणूस. नाहीतर काही लोकांना झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात तरी झोप येत नाही. हे जीवन आहे मित्रांनो, कारण आयुष्य असंच आहे. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. आम्ही नम्र विनंती करतोय तुम्हाला, कारण अजून 2 मॅचेस बाकी आहेत. लक्षात घ्या टीम काडोली, तुम्ही या फिल्डिंग करणारे खेळाडू फक्त आपल्या संघटनेमधले घेऊ शकता, बाहेरचे घेऊ शकत नाही आहे. त्यामुळे लक्षात घ्या, तो खेळाडू जे फिल्डिंग करतात इतर जे आहेत ते आपल्याच संघटनेमधले पाहिजेत. कारण नाहीतर आयोजन कमिटीची टीम आहे, त्यांच्यातले घ्या खेळाडू फिल्डिंगसाठी. चला प्लीज मॅच चालू करा. आपल्या संघटनेचे नियम खूप कठोर आहेत, त्यामुळे प्रत्येकाला या नियमांची आठवण करून देणं हे देखील आमचं कर्तव्य आहे. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिला चेंडू, सूरजचा पहिला चेंडू शॉर्ट ऑन पोल. श्रीकांत निवडुंगे यांची ताकद, टायमिंग, नजाकत, अद्भुत स्ट्रोक. मैत्री चषक षटकार. काय डावाची सुरुवात केली या खेळाडूने. वन ऑफ द बेस्ट लेफ्ट हँडर बॅटर इन पाटण तालुका टेनिस क्रिकेट. आणि आज या खेळाडूचं चर्चेमध्ये का नाव असतं. हा क्लास आहे, हा त्यांचा दर्जा आहे. आणि पहिल्या चेंडूवर काय प्रहार केलाय. दबावामध्ये असतील गोलंदाज सूरज, कारण ज्यावेळेला षटकार येतो ना पहिल्या चेंडूवर कुठेतरी प्रेशर. बॅकफुटला जाऊन चांगला ड्राईव्ह, गॅपमध्ये फटका, बॅकअप आहे कव्हरला. एक धाव मात्र प्राप्त करण्याचा मानस होता, फेकी उशिरा केली, अन्यथा धावपात झाले असते बॅटर. एक सिंगल मात्र प्राप्त होते. स्ट्राईक रोटेट करत असताना श्रीकांत निवडुंगे. आता वेद चव्हाण आलेत, कारण वेद चव्हाण संघाचे कर्णधार एक कमी वयाचे खेळाडू आहेत, परंतु संघाने जबाबदारी दिली आहे ना ती पार पाडायची, हा प्रयत्न त्यांचा. चांगली गोलंदाजी केली त्यांनी पहिल्या डावामध्ये. 39 पाठलाग सुरू झालाय. 7 धावा धाव फलकावर. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा, 1 धाव प्राप्त होईल गलीमध्ये. स्लिपमध्ये एक सिंगल. एक अनोख्या पद्धतीने हा फटका खेळलाय वनडी. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, लेंथ बॉल, चांगला बाउन्स पाहायला मिळतोय. आणि ज्या वेळेला तुम्ही गुड लेंथला चेंडू टाकताना या खेळपट्टीकडून मदत आहे. RSA घोटिवलीचं मैदान अनिकेत शेठ म्हात्रे साहेब, अक्षय शेठ म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून सातत्याने पाटण तालुका क्रिकेटसाठी उपलब्ध. आपला देखील आभार. पुढे सचवून खेळायचा प्रयत्न, बॅटची वरची कडा, 1 धाव गोशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. एक सिंगल धाव. पहिल्या पंचमचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या 9. 15 मध्ये 30ची गरज. अमोल दादा लक्षात घ्या, संघटनेचे काही नियम आहेत. फिल्डिंग करणारा खेळाडू जर तुम्हाला बदली घ्यायचा असेल तर तो खेळाडू आपल्याच संघटनेमधला पाहिजे. आणि या जर टीम रजिस्टर असेल तर तोच खेळाडू क्षेत्ररक्षण करू शकतो.
तुम्ही आयोजन कमिटीचे फिल्डर घ्या, इतर टीम आहे श्री 11 काळगाव आहे, बाकीच्या टीम आहे त्यातले घ्या. बाहेरच्या खेळाडू अलाउड नाही आहे, त्यामुळे जर तो बाहेरचा असेल तर त्याला आतमध्ये घ्या प्लीज. आणि लक्षात घ्या तुम्हाला आधी देखील सांगितलं आहे, त्यामुळे नियम खूप कठोर आहेत आणि शिस्त तुम्हाला पाळावीच लागेल. डिसिप्लिन तुम्हाला खूप महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. नियम खूप कठोर आहे, त्यामुळे त्यांचं पालन करावंच लागेल तुम्हाला मित्रांनो, लक्षात घ्या. आणि थोडंसं स्पीडअप करा प्लीज. लक्षात घ्या पंच 2 मिनिटं. लक्षात घ्या एक महत्त्वाची सूचना, जी आपली पाटण तालुका क्रिकेट संघटनेची कमिटी आहे. तुम्ही ज्या वेळेला रजिस्टर होता त्यावेळेला तुम्हाला नियमांची अंमलबजावणी करणं काटेकोरपणे बंधनकारक असतं. तुम्हाला बदली क्षेत्ररक्षक पाहिजे असेल, बदली फिल्डर, तर तुम्ही आपल्याच तालुक्यातील जे टीम रजिस्टर आहेत त्यातला घेऊ शकता. अन्यथा जर बाहेरचा खेळाडू असेल तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. परंतु कमिटीने सख्तपणे तुम्हाला सांगितलं आहे की पुढच्या मॅचेस पुढच्या टुर्नामेंटमध्ये एंट्री करायची असेल तर तुमचे डॉक्युमेंट प्लीज जमा करा, कारण आपण शिस्तीच्या जोरावर आज तालुका एवढे वर गेला आहे. लक्षात घ्या 2 धावांची पेनल्टी तुम्हाला या षटकाअखेर दिली जाईल आणि सामना प्लीज चालू करा. 2 धावा या षटकाअखेर आपण ॲड करूया. पहिला चेंडू सार्थकचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, श्रीकांत निवडुंगे यांचा कव्हरला आहे क्षेत्ररक्षक, डॉट बॉल. आणि यासाठी आज क्रिकेटचा सन्मान करा मित्रांनो, कारण आज पाटण तालुका क्रिकेटचं नाव का आदराने घेतलं जातं त्याचं कारण आहे शिस्त. हाफ ट्रॅकर चेंडू शाडाम पूल केलाय, डीपला स्क्वेअर लेग वेगाने जाईल आपल्या डाव्या बाजूला. चेंडू त्याच्या आवाक्या बाहेर, श्रीकांत निवडुंगे यांचा टायमिंगला जवाब. धावा मिळतील 4. मैत्री चषक चौकार. या 4 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 4ने पुढे जात असताना 15. येस 15 धावा धावफलकावर. फिफ्टीन रन्स ऑन बोर्ड. आणि यासाठी तुम्हाला सातत्याने उल्लेख केला जातो की शिस्त किती महत्त्वाची आहे. नियम सगळ्यांना सारखे आहेत. आज कोणताही संघ छोटा अथवा मोठा नाही आहे. जर तुम्ही जुना संघ असेल त्याला देखील अगदी पेनल्टी दिली गेली आहे, कारण छातीवर तालुक्याचा लोगो नाही आहे म्हणून. पाठच्या स्पर्धेमध्ये आपण हे पाहिलं आहे. त्यामुळे नियम सगळ्यांना सारखे आहेत. ड्राईव्ह केला इनसाइड आउट, लाजवाब स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरला, अप्रतिम शानदार. धावा मिळतील 4. श्रीकांत निवडुंगे यांच्या बॅटमधून मैत्री चषक चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 4ने पुढे जात असताना 19. कमबॅक केले आता मात्र टीम श्रीराम क्रिकेट टीम काडोलीच्या विरोधात कल्पतरू चायकेवाडीने, आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. श्रीकांत निवडुंगे एक शैलीदार डावखुरी हाताचे फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे, आणि का त्यांच्या दर्जाचा आपण सातत्याने चर्चा करतो. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, कमबॅक करणारा चेंडू सार्थक यांचा, चांगला टप्पा, डॉट बॉल. अशा प्रकारचं तुम्हाला कमबॅक करावं लागतं. कमबॅक इज ऑलवेज स्ट्रॉंगर दॅन द सेटबॅक. क्रिकेटमध्ये नेहमी कमबॅक करावं लागतं, पुनरागमन हे करावंच लागतं तुम्हाला. क्रिकेट असं तो आयुष्य हे खूप महत्त्वाचं आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, वेग आहे इथे सार्थक यांच्या गोलंदाजीवर. 2 चौकारानंतर 2 चांगले चेंडू, 2 पंचमचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या धावफलकावर 19.
19 झाल्यात 10 चेंडूमध्ये. आता 10 चेंडूमध्ये करायचे आहेत 20 रन्स टू विन टीम कल्पतरू साळकेवाडी. दहा चेंडू 20 धावांची आवश्यकता. श्रीकांत निवडुंगे त्यांच्या बरोबरीने वेद चव्हाण ही आघाडीला आलेली जोडी अद्याप चांगली भागीदारी केली आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना सोन्या जर्सी क्रमांक 45. चला स्पीडअप करा टीम काडोली. पहिला चेंडू चांगला कव्हर ड्राईव्ह चुकी करतो एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक. चेंडू अगदी समणी लगत एक अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. वेद चव्हाण यांच्या बॅटमधून चौकार. 39 करायचा आहे पाठलाग. टीमची धावसंख्या धाव फलकावर 23. 9-16चं समीकरण या मॅचमध्ये. आणि ज्या प्रकारचा कव्हर ड्राईव्ह हा फटका खेळलाय वेद चव्हाण यांनी. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. विकेट करण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग. चेंडू खाली कॅच ड्रॉप. झेल सुटला आणि डोक्याला हात लावला. कॅप देखील काढली आहे. कमरेला देखील हात लावलाय. आता मात्र 2 कॅमेरे पाहिजेत अशा वेळेला मजा येते. परंतु कोणताही खेळाडू जाणून बुजून कॅच सोडत नाही. चुका होतात. चांगला प्रयत्न केला त्यांनी देखील. आपल्या कमिटीचे क्षेत्ररक्षक आहेत. टीमची धावसंख्या धावफलकावर 24. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. यष्टीरक्षक चुकी करतोय. बॅटची काटा लागली होती का? ज्या प्रकारचा हा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न संधी निर्माण केली होती सोन्याने. 2 to go. 15 धावांची आवश्यकता अद्याप टीमला विजयासाठी. कल्पतरू साळकेवाडी 7-15. कमी केले टाकले. चेंडू स्ट्रोक स्वीप केलाय. श्रीकांत निवडुंगे यांची पॉवरफुल जबरदस्त फटका. हे मॅच खुली करणारा येतोय. मैत्री चषक षटकार. 6-9चं समीकरण. यासाठी आपण उल्लेख केला की श्रीकांत निवडुंगे एक असे खेळाडू आहेत तुम्ही त्यांचा झेल सोडणं कदाचित तुम्हाला महाग ठरू शकते. 7-9. 6-9. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. कमबॅक करणारा चेंडू सोन्याचा. डॉट बॉल. 5 चेंडू 9ची गरज. मॅच ऑन. सुरेश आलेत. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. मॅच साळकेवाडीला देखील जाऊ शकते. मॅच काढवलीला 5 चेंडू 9ची गरज. माफ करा 6 चेंडूंचा षटक असतं सहसा. पहिला चेंडू स्लोअरवर टाकण्याचा प्रयत्न चुकी केले सुरेशने. वाईट बॉल. 5-8. क्रिकेटमध्ये एक धाव खूप महत्त्वाची असते आणि ते एक अतिरिक्त धाव खर्च केले. चला स्पीडअप करा. श्री11 काळगाव कॅप्टन. आपण सज्ज राहायचंय. फुलटॉस चेंडू पूल केलाय. कॅपमध्ये फटका. आणि ज्या वेळेला तुमच्या समोर टेनिस बॉलचा चेंडू पडतो ना तो तुमच्या डोक्यावरूनच जाणार आहे. आता पंच शहानिशा करतायत. दिशा अगदी पाहिली जाईल. आमचे स्क्वेअर लेग पंच मोबाईलमध्ये बघतायत. बदली पंच आहेत. येस रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग करणारी टीम. आणि पंचाच्या चेंडूवर धावा किती आहेत?
या 4 धावा आल्यात. बॅटिंग करणारी टीम रिव्ह्यू घेतलाय. ओमसा MTC टेक्निकल टीम इन ॲक्शन. या आप्पा, आपलं देखील स्वागत आहे. आज संपूर्ण गावाची ओळख म्हणजे युनिटी, एकी, एकता, एकात्मता टिकून कशी राहावी यासाठी संपूर्ण ही मंडळी या सातत्याने एकत्र असते, कारण यासाठी या गावाची ओळख आहे. कोयना भागातील आदर्श मंडळ म्हणून या नवतरुण मित्रमंडळाची ओळख. आणि हे मिरगाव एक छोटंसं गाव, परंतु एकी प्रचंड मोठी आहे या गावाची. योग्य डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. टीमची धावसंख्या धावफलकावर या चौकाराच्या मदतीने 35. 4 धावांची गरज विजयासाठी. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खोदून काढण्याचा प्रयत्न झाला. 1 धाव मात्र इथे हवी आहे. स्ट्राईक रोटेट होणार नाहीये कदाचित. स्ट्राईक रोटेट होऊ शकते, चेंडू हातातून निसटला तर होऊ शकते, पण तो चेंडू हातातून निसटलाय का हे पाहायचंय. येस, स्ट्राईक रोटेट होणार नाही. नियम बदलले आहेत मित्रांनो. हे पाटण तालुका क्रिकेट आहे. नवीन नियम आपल्याकडे लगेच अवलंब केला जातो. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकणार नाहीये. मॅच अजून देखील संपली नाहीये. 3 चेंडूमध्ये करायचे 4 धावा. एका बाजूला टीम काडोली, एका बाजूला टीम साळकेवाडी. मॅच ऑन. समोर आहे वेद चव्हाण, गोलंदाजी मार्कवर सुरेश शेळके. हलक्या हाताने बॅक टू द बॉलर. वॉट अ कॅच. अद्भुत, अप्रतिम, अविश्वसनीय, असाधारण कॅच ऑफ द इव्हिनिंग, कॅच ऑफ द मॅच. वेद चव्हाण यांनी हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न केला. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये सुरेश शेळके यांनी टिपलाय झेल. आता 2 चेंडूमध्ये करायचे 4 धावा आणि श्रीकांत निवडुंगे नॉन स्ट्राईकला उभे आहेत. हे क्रिकेट आहे आणि म्हणून तर म्हटलं जातं ना की क्रिकेटचा खेळ तुम्ही जेवढा समजता तेवढा सोपा नाही आहे. एशिया कप सध्या चालू आहे. ए टीम 1 मध्ये 4 करायचे होते भारताला. बांगलादेशला वाटलं की होणार नाहीत, 3 धावून काढल्या. तिथे हलक्यात घेतलं भारताला आणि नंतर बांगलादेशला आपण हलक्यात घेतलं. सुपर ओव्हरमध्ये एकही धाव झाली नाही. हे क्रिकेट आहे. 2 फलंदाज 0वर आऊट झाले. समोरच्या टीमला कधी हलक्यात घेऊ नका. कधी तुम्हाला होय सगळं झालं. 2 मध्ये आता 4 करायचे आहेत. एक मोठा फटका. श्रीकांत निवडुंगे नॉन स्ट्राईकला उभे आहेत. त्यांना स्ट्राईकवर आणावं लागेल. नवीन फलंदाज सूरज साळके, त्यांच्याकडे देखील क्षमता आहे. बिगिट केला आहे. चेंडू हवेमध्ये. विकेटची संधी निर्माण झाली आहे. रुपेश चेंडू खाली. चांगला झेल टिपलाय आणि श्रीकांत निवडुंगे पुन्हा एकदा राहतील नॉन स्ट्राईकवर. 1 चेंडू 4ची गरज. वॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. म्हणून म्हणतात ना की क्रिकेटला कधीच तुम्ही हलक्यात घेऊ नका मित्रांनो. क्रिकेट तुम्हाला दिवसा तारे दाखवता आणि इथे मात्र मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. 1 मध्ये करायच्या 4 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. अमोल, लक्षात घ्या कंपल्सरी चेस. इथे सुपर ओव्हर नाही आहे ना. तुम्हाला वाटेल एशिया कप चालू आहे. 1 मध्ये 4. पण मी कौतुक करेन गोलंदाज सुरेश शेळके यांचा. त्यांनी काय मॅच फिरवली. कारण पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर मात्र कमबॅक केलाय. हे क्रिकेट आहे. आई विठ्ठलाई 11 पाणेरीने दुपारी 24 धावा वाचवल्यात आणि इथे मात्र आता 1 मध्ये 4 करायचे आहेत. या मॅचमध्ये टीम कल्पतरू साळकेवाडीला. चला फिल्डिंग सेट आहे. बॅटिंग करणारी टीम थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. श्रीकांत निवडुंगे या षटकामध्ये स्ट्राईकवर आलेच नाहीत. ती कुठेतरी यश मी म्हणेन टीम काडोलीचं राहिलं. 1 मध्ये 4. गॅपमध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. कॅच पकडलाय आणि मॅच देखील पकडली आहे. हे क्रिकेट. शेवटी क्रिकेट जिंकलंय. एक टीम पराभूत झाली आहे कल्पतरू साळकेवाडी, परंतु सामना मात्र फिरवला सुरेश शेळके यांनी. तेच ठरतात प्लेअर ऑफ द मॅच. चला या टॉससाठी कॅप्टन या.
चला काडोली टीम श्री 11 काळगाव या. रवींद्र शेलार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण